माननीय एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य पुणे येथील कात्रज प्रभाग क्रमांक 38 मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेमध्ये संवाद साधला आणि यावेळी माननीय स्वराज भैया बाबर, माननीय अनिल कोंडरे, सौ वनिता जांभळे, सौ संध्या बर्गे, सौ प्राजक्ता श्रीकांत लिपाणे उपस्थित होते. अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत प्रतिनिधी कांताभाऊ राठोड, पुणे. चांदणी चौक, मी गावी जाताना चांदणी चौकामध्ये लोक थांबले होते आणि मला त्यांनी लोकांनी थांबवलं आणि म्हणाले आमच्या व्यथा ऐकून घ्या. एवढी ट्रॅफिक व्हायची तिकडे. मी सांगितलं की आपण याच्यातून मार्ग काढू. मी जाता जाताच सगळ्या अधिकाऱ्यांना फोन केले, सगळ्यांना सूचना दिल्या. गावावर येताना पुन्हा तिकडे थांबलो आणि त्या चांदणी चौकाचे ट्रॅफिक आता दूर झालेले, दूर झाले. आता इथली कात्रजची करायची, कात्रजची ट्रॅफिक देखील दूर केल्याशिवाय आपण स्वस्त बसणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपण शिवसेना स्वबळावर आपण लढतो. काही लोक म्हणतात एक नगरसेवक होता तर 120 कसे करणार. तर मी सांगतो, मी विधानसभेच्या पहिल्या भाषणात सांगितलं होतं की आम्ही जपलं पाहिजे, त्याला वाढवलं पाहिजे, त्याच्या संकटात धावून गेलं पाहिजे. त्याची एवढीच अपेक्षा असते नेत्याकडून. आणि म्हणून तेवढं आपण सांभाळलं. हा कार्यकर्ता आपल्यासाठी वाटेल ते करण्याची पण तयारी असते. जीवाची पर्वा करत नाही, जीवाची बाजी लावण्याचं काम तो करत असतो. आणि म्हणून कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे, कार्यकर्त्याला मान सन्मान मिळाला पाहिजे. माझ्या लाडक्या बहिणींना बघा, आता मान सन्मान मिळाला. त्या आत्मनिर्भर झाल्या, स्वतःच्या सहीने पैसे काढण्याचा अधिकार त्यांना मिळाला. आणखी एक आम्ही निर्णय घेतला. आपलं पहिलं नावाच्या पुढे वडिलांचं नाव होतं, आता आपल्या नावाच्या पुढे पहिलं आईचं नाव, नंतर वडिलांचं नाव. हा देखील ऐतिहासिक निर्णय आपण आपल्या सरकारने घेतला. अनेक निर्णय घेतले. एसटी मध्ये 50% सवलत, मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय, किती निर्णय घेतले, अनेक निर्णय घेतले. शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतले, व ज्येष्ठांसाठी निर्णय घेतले, युवकांसाठी निर्णय घेतले. आणि म्हणून लोकाभिमुख कल्याणकारी योजना करणार हे आमचं सरकार. आणि माझ्याकडे तरी आज नगरविकास मंत्री म्हणून मी आहे, गृहनिर्माण मंत्री मी आहे. कोणीतरी इथं आश्वासन दिलेलं आहे 500 फुटाच्या घरात खालच्या घरांचा टॅक्स काय कमी करणार म्हणून, माफ करणार म्हणून संकल्प केला. संकल्प काय करायचा मी आपल्याला सांगतो. नगर विकास विभागाच्या अखत्यारीतला तो प्रश्न आहे. गोर गरिबांचं, छोट्या घर मालकांचं, छोट्या घरांचं टॅक्स हा माफ करून टाकू आपण. अरे बघतो करतो वगैरे काय नाही, माझ्या डिक्शनरी शब्द कारण माझ्याकडे नाही. नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन, पटकन करून नको आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, म्हणून तर महायुती 232 जागा निवडून 232 जागा निवडून आल्या. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधीच एवढ्या जागा कोणाच्या आल्या नव्हत्या. या माझ्या लाडक्या बहिणी भावांनी सगळ्यांनी मदत केली म्हणून चमत्कार झाला. या ठिकाणी कात्रजचं